हा तारांकित प्रश्नांबद्दल आहे, जो आपला क्वेश्चन आवर आहे त्या क्वेश्चन आवर क्वेश्चन आहे पहिलाच. तर तुम्हाला माहित असेल की पार्लमेंटचा जो पहिला तास असतो 11 ते किती 12, पहिला जो चालू होतो आपल्या 11 पासून चालू होतोय, 11 ते साधारणतः 6 वाजेपर्यंत असतोय. आणि जो लंच ब्रेक असतो तो असतो 11 ते 1 ते 2च्या दरम्यान. तर पहिला जो आहे 11 ते 12च्या दरम्यानचा, त्यामध्ये क्वेश्चन आवर असते. यामध्ये क्वेश्चन 3 प्रकारचे विचारले जातात. तारांकित क्वेश्चन ज्याला स्टार असतो, दुसरा असतो अतारांकित ज्याला स्टार नसतो, जो लिखित उत्तर द्यावं लागते, आणि तिसरा असतो अल्पसूचनावादी क्वेश्चन, शॉर्ट नोट क्वेश्चन. लक्षात घ्या, शॉर्ट नोट क्वेश्चन काही वेगळं काही नाहीये. शॉर्ट नोट क्वेश्चन हा तारांकितच प्रश्न असतो नेहमी, हे एवढं लक्षात ठेवा. आणि या तारांकित प्रश्नाबद्दल आपली जे काही स्टेटमेंट आहे, पहिला आहे तारांकित प्रश्नाविषयी किमान 10 दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते. बघा, कोणतेही क्वेश्चन असेल आपल्या याच्यामध्ये, कितीही इमर्जन्सी आली आहे, कोणत्याही क्वेश्चन बद्दल इमर्जन्सी असेल किंवा काही विचार असेल, तर पूर्वसूचना द्यावी लागतेच आपल्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या याला. म्हणजे जी प्रोसेसच आहे. म्हणजे आपली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल लक्षात घ्या, जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पासून वेगळी आहे असं आपण म्हणतोय, पण असं भारतात पूर्णपणे, कारण पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये हा सेपरेशन ऑफ पॉवर पूर्णपणे दिसत नाही आपल्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. आपल्या इथं 100% जर सेपरेशन ऑफ पॉवर दिसत असेल तो आहे ज्युडिशरीमध्ये फक्त. ही अमेरिकेत पाहायला मिळते. आपल्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पूर्णपणे वेगळी. पण तरीही लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला त्यांच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे काही नियमावली वगैरे तयार करण्याचा अधिकार आहे. आणि त्याचा तो स्वतःचा सचिवालय असतो. त्यांच्या सचिवालयाचे प्रमुख असतात आपले कोण, इकडे स्पीकर असतात आणि तिकडे चेअरमन असतात. तर लक्षात घ्या, तर कुठलाही क्वेश्चन असेल, म्हणजे किती इमर्जन्सीचा क्वेश्चन असेल, तरीही त्यांना एक मिनिमम दिवसाची अट ठेवण्यात आली आहे. नाहीतर असं होत नाही की मी 10 मिनिटं आता अर्ज, आपण जशा चिठ्ठ्या पाठवतो की आता मला प्रश्न विचारायचा, विचारू देताय का, असं कधीच होत नाही आपल्या पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये. आता तुम्हाला तर इथून अभ्यास वाढवाच लागणार आहे, कारण आता जो सिलेबस येणार 2023 पासून, तुम्हाला कश्यप सरांची पुस्तक कंपल्सरी वाचावंच लागणार आहे पुढच्या, म्हणजे या प्री नंतर कंपल्सरी सांगतोय. कारण जो मेनचा सिलेबस आहे, तिथं ऑप्शनल वगैरे, तो ऑप्शनलचा वेगळाच राहणार आहे, पण आपला जीएसचा पेपर 2 पूर्णपणे इन डेप्थ जाणार आहे. त्यांनी तसं म्हणजे जुना सिलेबस चेक केला, युपीसीचा पण चेक केला क्वेश्चन, तर हे सगळं पार्लमेंटरी सिस्टीम खूप स्ट्रॉंग विचारते, म्हणजे मेनच्या पेपरला म्हणजे जनरल जीएस असतो त्यामध्ये. तर कश्यप सरांची पुस्तक इथलं जेवढं काही पार्लमेंटरी आहे त्याचे तुम्हाला जसं काही वेळ भेटेल प्री नंतर, पहिल्यांदा त्याची नोट्सची सुरुवात करा, कोणत्याही क्लासवर डिपेंड राहण्यापेक्षा. आणि त्यामध्ये हे सगळे डिटेल्स दिलेले आहे की आपला कारभार कसा चालतो, पूर्णपणे जो कामाचं पद्धत वगैरे सांगितलेली आहे ती सगळी कारण कश्यप सरांची ऑथेंटिक पुस्तक काय, कारण ते महासचिव म्हणून रिटायर झालेले आहेत, राज्यसभा जे काही सचिवालय आहेत त्याचे, त्यामुळे त्यांची पुस्तक एकदम ऑथेंटिक आहे आपल्या पार्लमेंटसाठी. तर ठीक आहे, त्यांची पुस्तक कॉन्स्टिट्यूशनवर पण आहे, पण आपण ऑथेंटिक पकडतो त्यांची पार्लमेंटसाठी. तर पहिला आहे स्टेटमेंट, तारांकित प्रश्नाविषयी किमान 10 दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी. 10 दिवस नाही, मिनिमम 15 दिवस अगोदर त्यांनी काय द्यायला पाहिजे, सूचना द्यायला पाहिजे. ठीक आहे. नंतर दुसरा आहे लोकसभेचे तारांकित प्रश्न हिरव्या कागदावर, तर राज्यसभेमध्ये जे तारांकित प्रश्न असतात ते प्रश्न गुलाबी कागदावर छापले जातात. तर लक्षात घ्या, हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे कागदांची. ठीक आहे, कारण हे एमपीसीला असे कागदावर प्रश्न, युपीसीला असं एकदम विचारत नाही कागदाचा रंग वगैरे, पण एमपीसीत हे आवडते प्रश्न असतात, असं रंग वगैरे काय ते. ठीक आहे. नंतर बघा, प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त आपल्या इथं जे हे विचारले जातात, प्रत्येक दिवशी जास्तीत 20 तारांकित प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, 1 ते जास्तीत जास्त किती 20 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपला जो उत्तर आहे तो उत्तर काय येणार, फक्त अ आणि ब आणि क तर बरोबर आहे. काय, हा, राज्यसभेत 15 विचारले जातात, पण आता आपल्याला काही जवळपासचं जर उत्तर चेक हे करायचं असेल तर आपण 20च हे करायचं, कारण इथं एकदम काही स्टेटमेंट दुसरी हे केली नाहीये त्यांनी. ठीक आहे, तरी म्हणजे मलाही आला होता तो प्रश्न, असा आहे. येस, त्याच्यामुळे जवळचं उत्तर एक बघा, क बरोबर येतो मग. ठीक आहे, म्हणजे 3 नंबर आहे आणि तुम्ही तोच केलाय बरोबर. हा, बरोबर आहे. ठीक आहे, मग आपण बघू त्याला. तर 42वा क्वेश्चन आहे, केंद्राकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी म्हणजे प्रेसिडेंट रूल खालीलपैकी कोणत्या अटींचा वापर केला जाऊ शकतो. सगळ्यात जास्त जर कार्यक्रम चालू असेल आता, म्हणजे चर्चा होत असेल, तर प्रेसिडेंट रूल साठी चालू आहे. मध्यंतरी मागच्या वर्षी एक गोष्ट होती की फायनान्स इमर्जन्सीवर चर्चा झालेली होती 2021च्या दरम्यान. तर ठीक आहे, ते काय आपल्या भारतात कधी लागू केली नाही, पण एक चर्चा झाली होती, तो एक थोडासा अभ्यास ठेवाल. आणि प्रेसिडेंट रूलचा म्हणजे जसं आता महाराष्ट्रात पण भीती तीच होती मध्यंतरी, काही आपले जे पॉलिटिकल विचारवंत होते ते पण राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं, पण असं होऊ शकत नाही. जिथं बीजेपीची सरकार येईल तिथं राष्ट्रपती राजवटीची धोका कमी असतो, चान्सेस नसेलच ना त्यावेळेस. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रेसिडेंट रूल आपल्याला, तुम्हाला काय करा, कारण कंटिन्यू
1819 पासून जर आपण बघितलं तर प्रेसिडेंट रूल चे एक कंटिन्यू याच्यामध्ये आहे. तर हा एक चॅप्टर चांगला करून जावा. तर प्रेसिडेंट रूलसाठी आपल्याला 3 आर्टिकल्स खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे 355 आर्टिकल आणि दुसरा आहे 365. 355 मध्ये काय सांगते की ज्या वेळेस 355 नाही 56 आहे, बरोबर आहे. हा 355 काय सांगतोय, 355 की 200, हा बरोबर आहे 300. हा तर 355 काय सांगतोय की जेव्हा इंटरनल, जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एक्सटर्नल आणि इंटरनल प्रत्येक घटक राज्याचे संरक्षण करणे हे कोणाचं काम आहे, युनियनचं काम आहे आमच्या. आणि त्याच प्रकारे म्हणजे इंटरनल कोणतीही म्हणजे होणार नाही हे त्यांची जबाबदारी आहे, म्हणजे कर्तव्य आहेत सेंट्रलचे. आणि दुसरं 365 काय सांगते की जे केंद्राने किंवा युनियननी दिलेले आदेश निर्देश असतील त्याचे पालन करणे, त्यानुसार काम करणे हे 365 नुसार आहे. म्हणजे कुठं सांगितलं आहे, घटनेत सांगितलं आहे. म्हणजे घटनेत हे सांगून जर होत नसेल म्हणजे घटनात्मक यंत्रणा काय पडली आहे, कोसळली आहे, असंच त्याचा अर्थ होते. आणि त्या आधारावर 356 नुसार काय लावले जाते, तर प्रेसिडेंट रूल लावले जाऊ शकते. तर याच्यामध्ये विचारलेलं आहे की कोणती अट होऊ शकत नाहीये. तर उच्च न्यायालयाचे आदेश जर पाळण्यात तो स्टेट जर टाळाटाळ करत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू केले जाऊ शकते का, तर नाही, असं काही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेला नाही आहे. म्हणजे हाच एक उत्तर तसं बरोबर येईल. नंतर बघा केंद्राचे निर्देश, केंद्राची कृती, जो केंद्राने दिलेली निर्देशात कृती हे अपयशी असेल किंवा राज्यात ढासळलेली घटनात्मक यंत्रणा, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल, कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकत नसेल, तर ही जी काही 4थ्या नंबरची स्टेटमेंट आहे ही सुद्धा बरोबर आहे. तर म्हणजे याच्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाऊ शकते. तर ही अट नाहीये पहिली. ओके. नंतर आहे 43. तुम्हाला थोडं अँसर शीटमध्ये थोडं उत्तरामध्ये हे झालेलं दिसत असेल. पहिला उत्तर दिलेला आहे त्यांनी योग्य पर्याय म्हणून, एकच दिलेला आहे. तर बघा पहिली स्टेटमेंट, भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. तर आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल कितीमध्ये आहे, 76 मध्ये, जो लॉ ऑफिसर पण सुद्धा त्यांना म्हणल्या जाते. आता लक्षात घ्या, हे पूर्ण वेळ आपल्या केंद्र सरकारचे, राज्यात पण महाधिवक्ता असतो, ऍडव्होकेट जनरल म्हणतो आपण त्याला, सेम ते सरकारचे वकील म्हणून काम करतात. बघा वकिलांचे खूप काही म्हणजे प्रकार आहे. एक प्रकारचाच वकील नसतो आपल्याला दिसतो तो, हा एक वकील असतो जो सरकारची बाजू मांडतो, त्याला म्हणतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सेंट्रलचा. आणि राज्याचा जो सरकारची बाजू मांडतो त्याला म्हणतात ऍडव्होकेट जनरल, ज्याला महाधिवक्ता म्हणतोय. आणि लक्षात घ्या, जो पीडितांची बाजू म्हणतो, म्हणजे पीडितांचं संरक्षण करणे कोणाची जबाबदारी आहे, तर पीडितांचं संरक्षण करणे राज्याची जबाबदारी आहे ना, स्टेटची, म्हणजे जी सरकारची जबाबदारी आहे. आणि सरकार म्हणजे कोणी एखाद्या व्यक्तीने एखाद्याचा खून केला, ज्याचा खून झालाय त्याची पूर्ण फॅमिली किंवा तो व्यक्ती स्वतः हा काय झालाय, विक्टिम झाला, पीडित झाला, त्याचं संरक्षण करणे किंवा त्याची बाजू मांडणे, त्याच्या बाजूने उभं राहणे हे कोणाचं काम आहे, शासनाचा. आणि शासन त्यासाठी आपला एक वकील नेमतो. प्रत्येक शासनाला वकील असतात तसे, तर त्याला म्हणतात पब्लिक प्रोसिक्युटर, त्याला म्हणतात पब्लिक प्रोसिक्युटर. आणि जेव्हा सरकारचीच बाजू म्हणतो, जेव्हा सरकारवरच काही आघात होते किंवा सरकारची बाजू न्यायालयात मांडायची गरज पडत असेल, त्यावेळेस जर तो वकील असेल त्याला म्हणतात महाधिवक्ता, म्हणजे महान्यायवादी. हे एवढं लक्षात, दोन याच्यामधला फरक. पब्लिक प्रोसिक्युटर म्हणजे पीडितांची बाजू म्हणतो, ठीक आहे. तर ते आपले भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. महान्यायवादी यांना संसदेच्या सदस्यांचे सर्व विशेष अधिकार प्राप्त आहेच ना. हा, एक्सेप्शनल म्हणजे कोणता आहे, तर वोटिंगचा, की दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित राहू शकते, दोन्ही सभागृहामध्ये काय करू शकतात, आपली बाजू मांडू शकतात, परंतु ते काय करू शकत नाही, मतदान करू शकत नाही. भारत सरकारच्या परवानगीने महान्यायवादी फौजदारी खटल्यात आरोपी व्यक्तीचा बचाव करू शकतो. तर लक्षात घ्या, इथं फक्त जाणून बुजून फौजदारी खटला टाकल्या काही नाही, दिवाणी आणि फौजदारी कोणत्याही खटल्यात ते आपली बाजू मांडू शकतात दुसऱ्यावर. पण कोणाची परवानगी घ्यावी लागते, सेंट्रल गव्हर्नमेंटची. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो खटला नसायला पाहिजे, पहिली गोष्ट त्याची इन्व्हॉल्व नसायला पाहिजे गव्हर्नमेंट. आणि त्याच वेळी ते नसेल आणि त्यांनी परवानगी दिली तर ती केस हातात घेऊ शकते. त्यामुळे ही स्टेटमेंट काय ठरते, बरोबर ठरते. आणि ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे मी म्हणलंय की अयोग्य पाहिजे होता किंवा काय, तर हे आपण कॅन्सल करून टाकू आपण, ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर 44, राष्ट्रपती संबंधित खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत स्पष्ट नमूद करण्यात आलेल्या आहेत. तर खालील दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्वाची आर्टिकल 53 आणि आर्टिकल 74 या दोन बाबीचं अनालिसिस करणे आवश्यक आहे. आर्टिकल 52 म्हणते भारतासाठी एक काय असेल, राष्ट्रपती असेल. पण 53 मध्ये दोन गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी कोणत्या मेन्शन केलेल्या आहेत, तर भारताचा जो एक्झिक्युटिव्ह पॉवर असेल हा कोणाच्या नावाने असेल, राष्ट्रपतीचा. नामधारी वगैरे असेल असं कुठेही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेखच केलेला आहे. हे आपण कन्क्लुजन काढलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय म्हणते, 53 मध्ये दोन कॉन्सेप्ट आहेत. एक आहे म्हणते की
की भारताचा जो कार्यकारी एक्झिक्युटिव्ह पॉवर असेल ते सगळं राष्ट्रपतीच्या नावाने चालेल, आणि दुसरा म्हणजे तिन्ही जे आपले सेनादल असतील त्याचे प्रमुख राष्ट्रपती असेल. तो आता आपला काही कामाचा विषय नाही. 74 वर या आर्टिकल 74 काय म्हणते, 74 तर काय म्हणते की भारताच्या राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक काय असेल, पंतप्रधान, आणि त्याच्या नेतृत्वाखाली एक काय असेल, मंत्रिमंडळ असेल, आणि ते त्यांच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती काय करतील, देशाचा कारभार चालवतील. हा आपला कन्क्लुजन आहे. कुठेही आपल्या घटनेमध्ये काय करण्यात आलेलं नाहीये, नामधारी हा प्रयोग करण्यात आलेला नाहीये. मग इथं कोणती स्टेटमेंट फक्त योग्य ठरते, हा बस हे लक्षात घ्या. इनरिलेव्हंट जेवढ्या रिलेव्हंट इनरिलेव्हंट ह्या ज्या काही आर्टिकल्स असतात ते थोडं लक्ष द्यायचं. हा क्वेश्चन नंबर 45, खालीपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मुख्य सचिव पदाची, नंतर ती रद्द पण झालेली होती स्वतंत्र भारताच्या आधीपर्यंत, तर पदाची सुरुवात झालेली होती. आता बघा, सगळ्यात महत्वाची जो चीफ सेक्रेटरी असतो, प्रत्येक स्टेटला पण असतो, सेंट्रलला पण असतो, सेंट्रलच्या सचिवालयाचा तो प्रमुख असतो आपल्या याचा. तुम्ही जेव्हा गव्हर्नन्स शिकाल त्यावेळेस याच्याबद्दल म्हणजे मेनचा अभ्यास कराल, शिकाल म्हणजे जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला गव्हर्नन्सचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आहे. तर पहिल्यांदा भारतामध्ये जर सगळ्यात मोठी जी सुरुवात झाली होती ते पोर्टफोलिओ सिस्टीम आली. पोर्टफोलिओ म्हणजे विभाग असतात ना, डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंटची सुरुवात केली कॅनिंगनं पहिल्यांदा 1861 ला. आपण तिथून म्हणतो ना, आपल्या मंत्रालयीन विभागाची जी सुरुवात झाली, मंत्रालयाची खातेनिहाय विभागणी जी सुरुवात झाली, त्याचा फाउंडेशन जर करणारा कोणी व्यक्ती असेल तो होता कॅनिंग. पहिल्यांदा पोर्टफोलिओ सिस्टीमचा जो काही जनक म्हणतो आपण त्याला, फादर ऑफ पोर्टफोलिओ सिस्टीम, ते आहेत कॅनिंग. 1861 तुम्ही माहित असेल भारतात पहिला अर्थसंकल्प त्याच वेळेस मांडण्यात आलेला होता. हे आता तुम्हाला अभ्यासात येतच असेल. तर ते कॅनिंगच्या काळात सुरू झालेली होती. तर त्याच वेळेस लॉचा सेपरेट काय करण्यात आला होता, डिपार्टमेंट तयार करण्यात आलं, त्याच काळात केलेला होता. आणि अशा प्रकारचे डिपार्टमेंट होते. त्या डिपार्टमेंटचा प्रमुख तो जे काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल, गव्हर्नर जनरल इन एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं तिचं नाव होता, त्याच्या प्रत्येक सदस्याला डिपार्टमेंट दिले जात होते. ही कॅनिंगनं सुरुवात केली. आणि अशा डिपार्टमेंटचे सगळ्या डिपार्टमेंटला जे काही तिथले अधिकारी असेल यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा यांच्याकडून काम करून घेण्यासाठी एक सगळ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख बनवण्यात आला, सचिव लेवलचा अधिकाऱ्यांचा. तोच होता मुख्य सचिव, आणि ते होतं लॉर्ड वेलेस्लीनं सुरुवात केलेली होती. कोणी? लॉर्ड वेलेस्लीने. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बार्लो हा पहिला काय होता, आपला सचिव होता. नंतर ती हेडिंगच्या काळानंतर, हेस्टिंगच्या काळानंतर काही ती अस्तित्वातच नव्हती. स्वतंत्र भारतापर्यंत ती काही राहिलीच नाही नंतर. ठीक आहे. तर हे गव्हर्नरचा एक क्वेश्चन टाकण्याचा म्हणून इनडायरेक्टली हिस्ट्रीला रिलेव्हंट म्हणून हा क्वेश्चन टाकण्यात आलेला होता. ठीक आहे. 46 आणि 47 ते एकदमच सोपी क्वेश्चन आहेत. एकात्मिक भारतीय संस्कृती विकसित करणे उद्देश कोणता होता विचारलेला आहे. नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काची हमी देण्यामागे, आता हा सरळ आपला आर्टिकल कोणाशी संबंधित आहे, 29शी. तर कशा म्हणजे याचा मेन उद्देश ऑब्जेक्ट विचारलेला आहे. आता बघा प्रश्नावर, आता तुमचे सीसॅटमुळे थोडं चांगलं पण झालंय. उद्देश क्वेश्चन काय विचारते ते विचार करा. हे आर्टिकल काय म्हणते ते नाही विचारलंय, त्या आर्टिकलचा उद्देश विचारला, ऑब्जेक्ट विचारलाय. तर बघा, एकात्मिक भारतीय संस्कृती विकसित करणे असं काहीच नाहीये. कारण हे आर्टिकल, दोन्ही आर्टिकल जे 29 आणि 30 आहे, हे अल्पसंख्याक आहेत. जो एक तर गट असेल नाही तर व्यक्तिशः असतील अल्पसंख्याक, बरोबर आहे की नाही. तर हे जे अल्पसंख्याक आहे यांच्या हिताचं, त्यांच्या पर्सनली हितांचं, म्हणजे त्यांची पर्सनल हित काय, संस्कृती आहे त्यांची, त्यांची भाषा आहे, त्यांचा सण आहे, त्यांचा उत्सव आहे, हे जे काय त्यांचं अल्पसंख्याकाचे जे लोकांचे आहे, तर ते जे मेजॉरिटी समोर त्यांचं संरक्षण मिळावं हा त्यांचा मेन उद्देश आहे आपल्या आर्टिकलचा 29चा. तर म्हणून हा पहिला होऊ शकत नाही. भारताची समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी हा पण जे उत्तर पाहिले तर हे आहेत, पण एकदम तुम्ही ऑथेंटिक ऑब्जेक्ट आहे तो नाहीये. अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जपण्यासाठी, बरोबर आहे, प्रॉपर अल्पसंख्याकांची संस्कृती जपण्यासाठी. काय 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 कुठं नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काची हमी देण्याचा उद्देश आहे. हो, तर त्याच्यामुळे विकसित, हो मी म्हणलं ना, एकात्मिक भारतीय संस्कृती विकसित करणे हा उद्देश आहे ना त्याच्यामुळे. पण हा मेन उद्देश नाहीये. मेन ऑब्जेक्ट जो काही आहे ना आपला 29चा, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही स्टेटमेंट बी जरी बघितली त्यावेळेस जेव्हा उत्तर देताना, तर हो ना, मग हे समजत नाही. हेच तर मोठी डेंजर कंडिशन असते एमपीसीची, की तुम्हाला ते, कारण हा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये या ठिकाणी. तो क्वेश्चन काढणारा जो काही महत्व, आयोगात पण क्वेश्चन काढण्याचा उद्देश काय होता त्याच्यावर डिपेंड आहे आता सगळं. आणि तुम्हाला सगळ्यात आपण वाटल्यास हे करायचं, पण त्यांनी मेन उद्देश विचारला. इथं काय करणे आहे, आपली 29चा मेन जर उद्देश विचारला ना, मेन अल्पसंख्याक जे आहेत ना, तुम्ही तिथली आपले आर्टिकल 29ला हुबे पकडून नाही, गटांचं संरक्षण आहे, इकडे एका व्यक्तीचं आहे, इथं व्यापक आहे, इथं संकुल, पाठांतरवाला इथं नाही विचारलाय क्वेश्चन. इथं काय विचारलाय, डायरेक्ट एक व्यापक दृष्टिकोन इथं विचारला. मेन ऑब्जेक्ट काय ते 29चा, याच्यातून साध्य काय होतील,
एकात्मिक भारतीय संस्कृती विकसित होईल. अरे 3 मधून काय ऑब्जेक्ट साध्य होतील? 3 हा मेन ऑब्जेक्ट आहे, या 3 मधून बाकीचे ऑब्जेक्ट साध्य होतील. नाही समजला? अरे 3 काय म्हणते, जर एका आपली हे झाली, अल्पसंख्याक संरक्षण मिळालं, सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्यांची विकसित झाली, तर ऑलरेडी एकात्मता वाढेल ना. मग हे बाकीचे ऑब्जेक्ट त्याच्यावर डिपेंड आहेत असं म्हणतोय मी. त्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन होता. ठीक आहे. नंतर 47 एकदमच सोपी आहे क्वेश्चन, की राष्ट्रीय विकास परिषद निर्माण झाली कारण जी आपण ते काउन्सिल होती आपली नॅशनल, ते नंतर काही मोदींनी हे केलं, पंचवार्षिक योजनेसाठी समर्थन एकत्रित करणे, समान आर्थिक धोरणांना प्रोत्साहन देणे. पंचवार्षिक योजनांना समर्थन म्हणजे कोणाचं समर्थन? राज्यांचा. कारण हे जे काही योजना राबवणार आहेत हे सगळ्या हे आपल्या देशात राबवणार आहेत, म्हणजे स्टेटमध्ये राबवणार आहेत, तर स्टेटचं समर्थन मिळणे खूपच गरजेचं होतं, म्हणून हे स्टेटमेंट बरोबरच आहे. ब आहे समान आर्थिक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी. तर बरोबर आहे, जे काही समान आर्थिक धोरण आहे सगळ्यांची, आपल्या सगळ्यांना समान प्रमाणात जे काही लागू करायचे त्या राज्यांना, ते प्रोत्साहन देण्यासाठी होतं. म्हणून बघा ना, जे अध्यक्ष जरी पीएम असतील तर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात काय करण्यात आले होते? इन्क्लूड करण्यात आलेले होते. म्हणजे हे सगळ्यात महत्वाची कंडिशन होती. तिसरी आहे सामाजिक आर्थिक न्याय सुनिश्चित करणे. हा पंचवार्षिक योजनेचा मेन उद्देश होता, या राष्ट्रीय विकास परिषदेचा नव्हता आहे. ठीक आहे. त्यामुळे अ आणि ब पहिलाच. हा, नंतर 35च्या कायद्यावर प्रश्न आहे. केंद्र स्तरावर वरिष्ठ सभागृहांची निवडणूक थेट तर कनिष्ठ सभागृहाची निवडणूक अप्रत्यक्ष होती. बरोबर आहे. आता थेट म्हणजे पूर्णही अशी काही थेट म्हणजे जे काही 35च्या कायद्यात डायरेक्ट सांगण्यात आले होते. बघा 35चे कायदा हा कोणाकडून म्हणजे 19च्या कायद्याचा पुढचा सुधारित आवृत्ती म्हणजे कोण आहे? 35चा कायदा. आपणही म्हणतो की आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर खूप मोठा प्रभाव त्यांचा, तर 100% प्रभाव आहे 35च्या कायद्याचा. पहिली गोष्ट, 35चा कायदा अस्तित्वात जरी आलाय म्हणजे पण लागू कधीच झाला नाही भारतात. कारण सांगतोय, सेकंड वॉर काय झाला होता, वर्ल्ड वॉर सुरू झाला होता, त्यामुळे इम्प्लिमेंट काही झाली नाही त्याची. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यानी म्हणजे जी आपली मागणी होती होम रूल चळवळीमध्ये, तर या होम रूल चळवळीमध्ये का आमच्या देशाचा कारभार आमच्या हातात द्या. बरोबर आहे. तर ही पहिली मागणी जर प्रायोगिक तत्वावर पहिले दिला असेल तर 1919च्या कायद्याने दिली, जी स्टेटमध्ये दिली. पण स्टेटमध्ये तुम्हाला माहित आहे कसे केले होते? 2 खाते करण्यात आले, एक सोपीव आणि एक राखीव करण्यात आली आहे. राखीव म्हणजे रिझर्व्ह, ते कोणाकडे ठेवले? स्वतःकडे ठेवले ब्रिटिशांनी. आणि जे कमी महत्वाचे आहेत ते खाते जे भारतीयांचाच पाहावा, म्हणजे स्वच्छता वगैरे जे काही खाते होते ते भारतीयांकडे देण्यात आले. ही सिस्टीम आपण 1935च्या कायद्याला बघितलं तर पूर्णपणे प्रांतांना स्वातंत्र्य देण्यात आले. म्हणजेच काय, एक गव्हर्नर असेल आणि या जशी आपली आजची सिस्टीम आहे, या गव्हर्नरला सल्ला आणि सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्याचा काय असेल? मंत्रिमंडळ असेल. आणि हा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कुठून येईल? त्यांच्या विधानसभेतून येईल, त्यांच्या स्टेटच्या. म्हणजे ज्यावेळेस बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, मद्रास प्रेसिडेन्सी वगैरे होत्या, ज्या 11 प्रेसिडेन्सीच्या होत्या त्या म्हणजे 35च्या कायद्याच्या 7च होत्या. तर या कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर ही होती. आणि 35च्या कायद्यात काय केलं की पूर्णपणे म्हणजे केंद्राला जी काही होते अधिकार, हे केंद्राचे अधिकार म्हणजे काय केले? राखीव आणि सोपी म्हणजे व्हाईसरायकडे जे पूर्ण पॉवर एकवटले होते, हे पॉवर भारतीयांकडे काय केले? डिस्ट्रीब्यूट केले यांनी. आणि तिथं सोपीवानी काय केलं? राखीव केलं. आणि राखीव खाते हे कोणाकडे ठेवणार होते? त्यांच्याकडे. आणि सोपीव खाते कोणाकडे होणार होते? भारतीयांकडे. पण ते अस्तित्वात काही आलं नाही. आणि त्याचसाठी जे काही 2 सभागृहांची निर्मिती करण्यात आली होती, एक काय होतं? कनिष्ठ सभागृह आणि एक वरिष्ठ तशी हे काही 35च्या कायद्यात 2 सभागृह निर्माण नाही झाले होते. हे ऑलरेडी कोणत्या कायद्यात निर्माण झाले होते? 35च्या कायद्या 19च्या कायद्यातच हे फाउंडेशन व्यवस्थित झालं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे की थेट निवडणूक होणार होती कनिष्ठ सभागृह. याच्यामध्ये काय म्हणते? हा, केंद्र स्तरावर वरिष्ठ सभागृह निवडणूक थेट तर कनिष्ठ सभागृहाची निवडणूक काय होणार होती? अप्रत्यक्ष. आजच्या सारखं उलट होतं. राजकुमारांना कनिष्ठ सभागृह 2/3, वरिष्ठ सभागृहात 2. हे इथं नव्हतं कनिष्ठ सभागृहाचं यांच्या. ठीक आहे, उलट झालाय. तर तिसरी, शेषाधिकार म्हणजे उर्वरित जे काही अधिकार आहे म्हणजे सूची. तुम्हाला त्या दिवशी सांगले, सूचीचा जन्म देणारी म्हणजे आज आपल्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सूची आहे, लिस्ट आहे, याला जन्म देणारा कायदा म्हणजे कोण आहे? 1919चा कायदा आहे, 35चा नाही. 1919 पहिल्यांदा 1919च्या कायद्यामध्ये लिस्ट आली. आणि तीच लिस्ट म्हणजे त्या लिस्टमध्ये राज्य आणि म्हणजे युनियनचा म्हणजे केंद्राचा अधिकाराची वाटणी करण्यात. आता आपले 3 लिस्ट आहेत आपल्याकडे, त्यावेळेस 2च लिस्ट केल्या होत्या, केंद्राची आणि कोणाची? राज्यांची. आणि या दोन्ही लिस्टमध्ये ज्यांचा उल्लेख नाही, जे विषय घडले असते म्हणजे आले वा उद्भवले, तर त्यावेळेस तो अधिकार व्हॉइसरायकडे होता. आता सध्या कोणाकडे आहे? आता आपल्या केंद्राकडे आहे. आणि ही जी काही USA मध्ये बघितलं तर हे स्टेटकडे आहे शेषाधिकार. तुम्हाला मी हे का बोलतोय अमेरिका, हे मी तुलना करतोय, प्रश्न तुम्हाला विचारत आहेत पोल्टीवर की सगळ्यात महत्वाचे बाहेरचे जे देशात आपले USA, फ्रान्स, जर्मनी,
सगळ्यात महत्त्वाचे UK आपला यांचे तुलनात्मक अभ्यास विचारत आहे. हे मागच्या वर्षापासून यांनी कार्यक्रम सुरू केलेले आहेत आणि हे बरं आहे. आणि याचा प्रमाण आता एक्स्ट्रीम लेवलवर जाणार आहे 2023ला, कारण 23ला ऑलरेडी UPSCला तसंच विचारते USA. आणि काय खूप डिटेल अभ्यास करायची काही गरज नाहीये. तुम्ही फक्त बाबा न्यायिक मंडळाची बाबत तुलना पाहायची, कार्यकारी मंडळाची तुलना पाहायची, लेजिस्लेटिव्ह, असे दोन ते काही 4-5 टॉपिक आहेत. एक पेज मध्ये जरी केले तरीही तुमचं ऑथेंटिक होऊन जाते, तेवढं केलं तरी ठीक आहे. त्यामुळे हे पण उत्तर बरोबर आहे 48चं आणि क. नंतर बघा, आधुनिक प्रातिनिधिक लोकशाहीची आवश्यक वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहे? बघा याच्यात पण तुम्हाला टेन्शन आलं असेल, वाद होते. आधुनिक प्रातिनिधिक लोकशाहीची आवश्यक वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे खालील प्रकारे कोणती आहेत ते विचारलेलं आहे. बघा सगळ्यात आवश्यक, याच्यामध्ये जर सगळ्यात महत्वाची गोष्ट विचारली असेल तर सेपरेशन ऑफ पॉवर, अधिकारांचे पृथक्करण, अधिकारांची विभागणी हा एक आहे. दुसरा आहे म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदे मंडळ हे एकामेकापासून अलिप्त राहतील, हे एक आहे पहिली कंडिशन. म्हणजे याच्यामध्ये एकूण एक सांगितलं. मग मानवी हक्काचे संरक्षण, येस मानवी हक्काचे संरक्षण जे काही ह्युमन राईट्स म्हणतो आपण त्याला, याची हे सुद्धा आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. प्रातिनिधिक म्हणजे प्रतिनिधी स्वरूपाची, प्रतिनिधिक म्हणजे काय, आपण आपले जे प्रतिनिधी आपल्या मार्फत काम करतात त्यांच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य विचारलंय, बरोबर आहे. विवाद निवारण यंत्रणा, यस म्हणजे विवाद यंत्रणा म्हणजे कोणती, निवारण यंत्रणा म्हणजे काय, जे काही वाद झाले आहेत त्यांच्याबद्दल. म्हणजे बघा केंद्र आणि राज्यांचा वाद झाला तर ट्रिब्युनल स्थापन केले जाते, भारतात आहेच ती म्हणजे ट्रिब्युनल कळते ना तुम्हाला, हे काय म्हणतो आपण, लवाद यस येस, तर ते आहे, ते पण आहे आपल्या प्राथमिक लोकशाहीचे याच्यात. नंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था ही तर महत्वाचीच आहे. पण इथं बघा प्रतिनिधींना माघारी बोलवण्याचा अधिकार, म्हणजे निवडून दिलं काम करत नाही असं वाटलं त्यांना माघारी बोलणे, माघारी म्हणजे आपण घेऊन येणे नाही, म्हणजे पुन्हा वोटिंग करणे आणि त्यांना काय करणे, माघारी बोल, हा नाही होत आवश्यक वैशिष्ट्यामध्ये, ठीक आहे. तर हे 3च आहेत, अ ब क. हा नंतर आहे भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती या दोन्ही पदे रिक्त असल्या राष्ट्रपतीचे कर्तव्य बजावणारी व्यक्ती कोण असेल, तर काय आपल्या असते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हा हे ठीक आहे, पण आपल्या लक्षात घ्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असा उल्लेख नव्हता, पहिली गोष्ट हे सगळ्यात महत्वाची आहे. कॉन्स्टिट्यूशनल मध्ये कुठेही आपला हा उल्लेख नव्हता. तर ही पहिल्यांदा हा घडामोडी घडलं केव्हा, तर आपले डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाला, जे तिसरे आपले प्रेसिडेंट होते आपल्या भारताचे, बरोबर आहे. आणि त्यावेळेस आपले उपराष्ट्रपती होते VV गिरी. त्यावेळेस हा मेन मुद्दा आला. झाकीर हुसेन मृत्यू झाल्यामुळे आपले कोण आले, VV गिरी राष्ट्रपती झाले, म्हणजे पदनीय राष्ट्रपती म्हणतो आपण, जे म्हणजे उपराष्ट्रपतीचे काय बनतात, राष्ट्रपती बनतात. तर हे जेव्हा झाले त्यावेळेस काय झालंय तुम्हाला माहित आहे, त्यावेळेस इंदिरा गांधी नुकतीच ओरिजिन म्हणजे देवी व्हायची होती त्यावेळेस इंदिरा गांधी, इंदिरा गांधीच्या देवी होण्याचा जो कार्यक्रम सुरू झाला तो इथून सुरू झाला खरा पाहिला तर. म्हणजे नंतर ते एक्स्ट्रीम लेवलवर देवीची उपमा देण्यात आली ना आपल्या दुर्गा देवी आपल्या इंदिरा गांधींना. तर सगळ्यात महत्त्वाची तिची पहिली स्टेप इंदिरा गांधींची हीच होती, ती म्हणजे कोणती, तर VV गिरी हे उपराष्ट्रपती होते. आणि ज्यावेळेस सिंडिकेट नावाचा एक गट होता काँग्रेसमध्ये जुन्या जाणत्या लोकांचा, तर त्यांनी संजीव रेड्डी जे होते आपले, तर या लोकसभेचे स्पीकर होते, बरोबर आहे. हा तर त्यांना भारताचे राष्ट्रपतीचे पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. हे इंदिरा गांधींना, आता इंदिरा गांधींना कळलं, यांनी पहिले बावली म्हणून बसवण्यात आले होते, पण इंदिरा गांधींना हळूहळू आपला कार्यक्रम सुरू केलं होतं, म्हणजे जे पाहिजे ते, पण गुंगी गुडिया ज्याला म्हणतो आपण त्यांना. पण इंदिरा गांधीला कळलं जर संजीव रेड्डी आले आणि पूर्णपणे वर्चस्व आहे सिंडिकेट लोकांचा माझ्यावर चालेल, मला काहीच करता येणार नाही. तिनं दुसरी गोष्ट महत्वाचा खेळ काय खेळला, तर त्यावेळेस तिनं सांगितलं आणि त्यावेळेस ह्या VV गिरींना पिन मारली का तुम्ही राष्ट्रपतीचा उमेदवार. आणि गंमत अशी आहे की जो सत्ताधारी पक्ष असतो तोच काय येतो, त्यांचा उमेदवार निवडून येतो. हे पॉसिबिलिटी असते खूप मोठी असते, तर असंही नाही पण पॉसिबिलिटी तेच आहे. मग VV गिरी मी कसं काय निवडून, काँग्रेसनं सपोर्ट तुम्हाला दिलाय, उभा तर हो तुम्ही, बघू ना बाकी. मग इंदिरा गांधीनं सगळ्यात मोठा नारा दिला, अंतरात्म्याची ऐका. जो नंतर भारतामध्ये प्रत्येक वेळी अंतरात्मा आला की आपल्या आत्म्याची ऐका, तर त्यावेळेस अंतरात्म्याची आवाज ऐका असा इंदिरा गांधीनं पहिल्यांदा काय करण्यात आलं होतं, आवाज दिला होता याच वेळी. आणि आता हा राहिलं कसं सर न्यायमूर्ती, हे पद्धतच नव्हती. मग म्हणे तुम्ही राजीनामा द्या उभी राहा राष्ट्रपती उमेदवाराला. आणि ते म्हणे आता राष्ट्रपती मी उपराष्ट्रपती का राष्ट्रपती, हाच मोठा कन्फ्युजन होता त्यावेळेस. तुम्ही असं समजू नका ऑथेंटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये उल्लेखच नव्हता त्यावेळेस. मग हा जेव्हा वाद झाला तेव्हा त्यांनी उपराष्ट्रपती काय झाले, राष्ट्रपती, त्यांनी राष्ट्रपती म्हणून राजीनामा दिले, तो फॅक्स पाठवला उपराष्ट्रपतीकडे, पुन्हा त्यांनी राजीनामा दिला म्हणजे ते गेले उपराष्ट्रपती झाले तिकडे. उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी ते काय केलं, राष्ट्रपतीच्या पदाचा राजीनामा ऍक्सेप्ट केला, तो केला, पुन्हा आपला उपराष्ट्रपतीचा राजीनामा देऊन टाकला. आणि त्यावेळेस तरतूद केली इंदिरा गांधीने कायद्यानुसार की ज्यावेळेस राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोन्ही पद रिक्त असेल, कायद्याद्वारे उल्लेख म्हणजे नमूद आहे, त्यावेळेस भारताचे सरन्यायमूर्ती हे भारताचे काय असतील,
प्रेसिडेंट असतील, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आणि तिथंच सांगण्यात आलं, त्याच कायद्यात 1989च्या कायद्यात सांगण्यात आलं आहे की पहिले सरन्यायमूर्ती, नंतर जे ज्येष्ठ असतील त्याच्यानुसार जो क्रम असेल त्यानुसार सगळेही गेले समजा नाहीच आहे कोणी, तर त्यावेळेस आपल्या हायकोर्ट मधला जो सिनियर असेल तो असेल, तिथं सेम सिनियरिटी तसंच. तर हा आपल्या 1989ला कायदा आलेला, 1989 म्हणतो, 1969ला. हा लक्षात ठेवा, फक्त मूळ घटनेत उल्लेख नव्हता. प्रश्न एकदम सोपी वाटला, पण याला रिलेव्हंट जर कठीण प्रश्न आला तर लक्षात ठेवा. तर खालीपैकी नंतरच्या 51वा क्वेश्चन आहे, संसदेची सर्वात मोठी समिती कोणती आहे? तर हे तुम्हालाही लक्षात आलं, लोक अंदाज इस्टिमेट कमिटी ज्याला म्हणतो आपण, ज्यामध्ये 30 सदस्य असतात. सर्वच्या सर्व कुठले असतात? लोकसभेच्या असतात. कोणताच मंत्री सदस्य नसल्यामुळे हा कधीच कोणताच मंत्री सदस्य बनू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ अध्यक्ष कधीच मंत्री बनू शकत नाही. हा साधा लॉजिक आहे. दुसरी गोष्ट, सत्ताधारी पक्षातले पण असतात आणि विरोधी पक्षातले सुद्धा इथं सदस्य असतात, पण अध्यक्ष कधी विरोधी पक्षातला बनत नाही. लोकसभेच्या जी काही अंदाज समिती आणि फक्त लोकसभेचे समिती असते. हिचा सगळ्यात महत्वाची काम कोणतं असेल तर जो आपला बजेट असतो, अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये जो काही खर्चाचा हे केल्या जाते, अंदाज बांधले जाते, त्याच्यावर खर्च होणार आहे का, तेवढी गरजेचं आहे का, याचा जो अभ्यास करते ती म्हणजे कोणती? इस्टिमेट कमिटी. हीच आहे इस्टिमेट कमिटी. ओके, 51 झालं. नंतर 52वा क्वेश्चन आहे, भारतीय लोकसभेविषयी योग्य विधान निवडा. भारतीय लोकसभा निवडणूक 489 जागांसाठी पहिली निवडणूक 489 जागांसाठी लढवली. बरोबर आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आहे 81 आणि काय 82, याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय की आपला फंक्शन कसा असेल, लोकसभेचा, राज्यसभेचा नाही, फक्त कोणाचा? लोकसभेचा. जी प्रातिनिधिक निवडणूक होणार आहे ही कशा प्रकारे निवडल्या जाणार आहे, कशा प्रकारे मतदारसंघ पाडल्या जाणार आहे, हे सगळं 81 आणि 82 मध्ये देणार आहे. त्यात 82 मध्ये सांगण्यात आले की ही जी काही असेल संख्या, भारताचे डिवायडेशन होणार, डिवायडेशन म्हणजे तशा उद्देशाने डिवायडेशन नाही, त्या मतदारसंघामध्ये ज्याला मतदारसंघ म्हणणार, हा डिवायडेशन आपल्या लोकसंख्येच्या आधारावर असेल. आणि ही लोकसंख्या आपली त्यावेळेस पकडण्यात आली होती, म्हणजे जी काही करंट मधली लोकसंख्या असेल त्या आधारावर पकडल्या जाईल असं नमूद करण्यात आलेलं होतं त्यावेळी, म्हणजे आपल्या मूळ त्या घटनेमध्ये. आणि त्याच सांगण्यात आला की जी जवळची जनगणना असेल आपली, तर त्या जनगणनेनुसार जे आकडेवारी असेल त्यानुसार ही संख्या ठरेल. आणि यासाठी 82 मध्ये सांगण्यात आले की ही संख्या ठरवण्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर जो काही प्रमाण ठरवण्यात आलेला आहे 10 लाखाचा आता सध्या आहे, तर हा प्रमाणानुसार जो डिवायडेशन होणार हे करण्यासाठी संसदेला अधिकार देण्यात आलाय. आणि संसद यासाठी कायदा करेल आणि संसद त्यासाठी पुनर्रचना आयोग करेल, म्हणजे मतदारसंघाचे हे करण्यासाठी. आणि त्यासाठी पहिला आपला कायदा आला 52ला, 62ला कायदा म्हणतोय, समिती आयोग नाही आला 62ला. आणि तिसरा आहे कोणता आहे 72ला. आणि 72 नंतर डायरेक्ट आपली उडी घेतली काय 2002ला. आता सगळ्यात महत्वाची 42वी घटना दुरुस्ती, 84वी घटना दुरुस्ती आणि 87वी घटना दुरुस्ती या 82 साठी लक्षात ठेवा. कारण हे घटना दुरुस्त्या का लक्षात ठेवायचा, कारण इथं सगळ्यात मोठा काय म्हणलंय 82 मध्ये की कोणती जी काही करंटची जनगणना असेल त्या आधारावर जी लोकसभेची इलेक्शन होणार, म्हणजे त्याच्यानुसार मतदारसंघ पाडणार. पण तुम्हाला माहित आहे 72च्या याच्यानंतर 42वी जी घटना दुरुस्ती झाली आपली म्हणतोय नंतर, तर त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले या 82ला काउंटर करण्यात आला, थांबवण्यात आला, पॉज करण्यात आला आणि सांगण्यात आला ही जनगणना 1971ची जी जनगणना असेल तीच आधार म्हणून 2000 पर्यंत आम्ही तीच काय पडू आधारभूत पकडू असं त्यांनी नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ही 77ला आणि जी 1971च्या जनगणनेच्या आधारावर जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 77ला, ती झाली होती किती 543. आणि हीच आतापर्यंत तशाच्या तशीच आहे, म्हणजे अजूनही. आणि आता जो काही वाढणार आहे हे निश्चित आहे, किती दिवस अजून पुढे ढकलणार हे होणारच आहे कार्यक्रम मोठा. आणि त्याचसाठी मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे मोदींनी जे काही कोरोना काळात चालू झाले होते कार्यक्रम, बांधकाम आपलं सेंट्रल विस्टा, खरंच सांगतो मोदींचा चांगल्या कामापैकी तर बेस्ट काम काय, विरोध म्हणून आपण कोणाचा तरी ऐकतो आणि विरोध म्हणून विरोध करतो, तुम्हाला रिअल सांगतोय हा गरजेची होती. हे 543 सदस्य लोकसभेचे आहेत आणि राज्यसभेचे काही सदस्य आहेत, हे एवढे आपल्या प्रतिनिधीला खरंच खूप अंगाच्या बाहेर चाललंय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी संख्या वाढणार आहे. आणि ही संख्या वाढत असल्यामुळे काय होणार आहे, तेवढे आपल्या पार्लमेंटची पण कॅपॅसिटी पाहिजे. आणि याचा अर्थ असा नाही की मोदींनी ती काही जुनी पार्लमेंट 1924ला बनलेली पाळून टाकणार आहे आणि तिच्यावर बांधलं असं नाहीये. तिथं ती म्युझियमचे रूपांतर करणार आहे आणि दुसरी जे सेंट्रल विस्टा चालू आहे आता ते होणारच काम. तर तिचं काम तर हे सांगतोय मोदींच्या चांगल्या, म्हणजे आपण जो काही जम्मू काश्मीरचा इश्यू म्हणतो त्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे काही जबरदस्त काम असेल तर सेंट्रल विस्टाचा काम आहे सगळ्यात बेस्ट. ठीक आहे. तर हे आहे 543चा. ठीक आहे, म्हणजे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे. नंतर आहे 53 योग्य जोड्या लावा. तर याच्यामध्ये आपला 75चा क्वेश्चन आहे हा. तर 75च्या क्वेश्चन मध्ये
तुम्हाला माहित असेल की आपलं जे काही मूळ घटनात्मक याच्या नाही, आपल्या याच्यामध्ये जे काही स्थानिक व्यवस्था हा विषय आहे, म्हणजे स्थानिक व्यवस्थेमध्ये शहराची पण असू शकते, ग्रामीणच्या, हा विषय डायरेक्ट स्टेट लिस्टमध्ये टाकण्यात आलेला आहे. मग स्टेट ज्याच्यावर जे काही डिसिजन घेईल तोच होता. पण तुम्हाला माहिती आहे नंतर सगळं जे काही सेंट्रल युनियन काही प्लॅन सांगते किंवा आपण सगळ्यात महत्त्वाचे देशाचा विकास, आणि देश कुठं आहे, गावात आहे, स्थानिक व्यवस्थेत आहे, याचाच जर इथं बोंबाबोळा असेल तर सेंट्रल ह्या प्रोव्हिजन करून काही फायदा नव्हता. आणि त्यातून तुम्हाला माहिती आहे सिंघवी समिती असेल, नंतर गाडगीळ समिती आली, यानंतर नथुराम मिर्झा समिती आहे, या सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली का यांच्यासाठी जसा फंक्शन युनियनचा आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, स्टेटचा जे सिस्टीमचा पूर्ण प्रोव्हिजन आहे तशीच प्रोव्हिजन या सिस्टीमची असली पाहिजे, लोकल सिस्टीमची असली पाहिजे. आणि त्यासाठी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली. आणि या घटना दुरुस्तीनुसार माहिती आहे आपली जे परिशिष्ट टाकण्यात आलंय ते कोणतं होतं, परिशिष्ट म्हणतो आपण, काय भाग कोणतं, 9 आणि 9A. 9 आणि 9A का बरं आधी होते का, तर नाही, हे 1900 तुम्हाला माहिती असेल की आपली सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती त्यावेळेची झाली होती 42व्या घटना दुरुस्ती आधी 7वी घटना दुरुस्ती. आणि ही 7व्या घटना दुरुस्तीच्या वेळी 7वा पाठ, घटनेचा 7वा पाठ, घटनेचा 9वा पाठ हे काय होते, रद्द करण्यात आलेले होते. तर त्यामुळे हा 9वा जिथं रिकामा होता तिथंच काय, अजूनही 7वा पाठ आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये, रिक्त आहे तो 7वा पाठ. तर हा 9वा जो काही पाठ आहे याच्यामध्ये ग्रामीण टाकण्यात आला आणि 9A जोडण्यात आले, त्याला अजून ऍडिशनल, ते म्हणजे कोणतं आहे त्याच्यामध्ये, नगर. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल आहे 243 पासून तर 243ZG पर्यंत, म्हणजे 243 पासून तर 243O पर्यंत ग्रामीण आहे, आणि 243P पासून तर 243ZG पर्यंत आपली नागरी आहे. तर तुम्हाला मी याच्यावर एकच सांगतो, 73वी घटना आणि 74वी घटना दुरुस्ती मुखोद्गत पाठांतर करून घ्या. 1-2 दिवसाचा प्रॉब्लेम आहे हा, तो फक्त मुखोद्गत करत जशाच्या तशा आर्टिकल पाठांतर करा. एक जरी प्रश्न आला वाटते सोपी, उत्तर बरोबर येत नाही, म्हणून हा रट्टावाला कार्यक्रम आहे, याला जशात तसा रट्टा मारा हा टॉपिक. ठीक आहे, चला याच्यामध्ये बघू. 243 हा सगळं नगर परिषद नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आहे. 243Q काय सांगते, नगरपालिकांची स्थापना. आता आपल्या डोक्यात कधी कधी वाचन झालं नाही तर लक्षात येते की नगरपालिका म्हणजे आपण नगर परिषद जे काही असतो म्हणतो, आपल्या घटनेमध्ये डायरेक्ट स्पष्ट करण्यात आल्या भाग 9A मध्ये जे कोणती महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नगर पंचायत असतील, यासाठी जी कोणती सिस्टीम असेल त्या सगळ्यांना एकच नाव पकडलं जाईल, तो म्हणजे काय, नगरपालिका. जसं ग्रामीण मध्ये टाकण्यात आलं भाग 9 मध्ये, का ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, का जिल्हा परिषद असो, याला कॉमन नाव घटनेमध्ये एकच पकडण्यात आला, पंचायती. मग काय म्हणते, खालच्या स्तरावरची पंचायती, मध्यम स्तरावरची पंचायती आणि वरिष्ठ स्तरावरची पंचायत असा शब्द वापरलेला आहे. तसंच घटनेमध्ये आपल्या नगर नागरीबद्दल वापरलेला आहे की नगरपालिका. मग त्याच्यामध्ये काय वापरलंय नगरपालिका, तर नगरपालिका कोणती, ज्याच्या लोकसंख्या 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक आहे त्याला मोठी नगरपालिका, मोठे नागरी क्षेत्र. आणि अशा मोठ्या नागरी क्षेत्रात काय असेल, महानगरपालिका. दुसरी आहे 3 लाखापेक्षा कमी, 25,000पेक्षा जास्त, तिथं त्याला म्हणला मध्यम नागरी क्षेत्र. आणि या मध्यम नागरी क्षेत्रामध्ये काय असेल तर नगर परिषद. आणि जी संक्रमण अवस्थेत आहे, म्हणजे ग्रामीण भागातून कशात कन्वर्ट होत आहे, ते शहरी भागाचे वैशिष्ट्य, म्हणजे आहे फाउंडेशन ग्रामीणचा, तिथे वैशिष्ट्य ग्रामीण दिसते, पण तो संक्रमण चालय, बदल चालय. जास्तीत जास्त लोक आता कृषी सोडून इतर व्यवसायावर, इतर बिझनेसवर, इतर याच्यावर ते काय होत आहे, कन्वर्ट होत आहे. तर ते जी असेल तो एरिया म्हणजे संक्रमण क्षेत्र. अशा संक्रमण क्षेत्रात काय असेल, नगर पंचायती. तर हे सगळं आपल्या 243Q मध्ये सांगण्यात आले आहे नगरपालिकेचे स्थापनेमध्ये. ठीक आहे, नंतर 243ZD काय सांगते, 243ZD तर आपली डिस्ट्रिक्ट जे काही असेल प्लॅनिंग कमिटी, जिल्हा नियोजन समिती सांगते. नंतर आहे अनुच्छेद 243S काय सांगते, तर काय म्हणतो, वॉर्ड समित्यांची स्थापना. मग हे वॉर्ड समित्या एस मध्ये सांगण्यात आलेले आहे की ह्या वॉर्ड समित्या कुठं असतील, तर ज्यांची बघा 3 लाख झाले म्हणजे सगळीकडे महानगरपालिका हे डोक्यातून काढून टाका. हे राज्यांवर सुपरलं आहे घटनेने काय म्हणलं आहे, ज्यांची लोकसंख्या 3 लाख किंवा 3 लाखपेक्षा अधिक असेल तो मोठे नागरी क्षेत्र घोषित करण्याचा अधिकार आम्ही राज्यांना देतो. म्हणजे याचा अर्थ राज्यांनी प्रत्येक 3 लाखाच्या क्षेत्र महानगरपालिका केलेलं नाहीये. आपल्या इथं कितीतरी नगर परिषद, नगरपालिका म्हणजे नगरपालिका ज्याला म्हणतो आपण नगर परिषदा, हे 7-7, 8-8, 10-10 लाखाचे आहेत. म्हणजे आजचं जर कंडिशन बघितलं आपण तर लक्षात घ्या, महानगरपालिकेचं विचारायचंच काम नाही. 10 लाख, 20 लाख, 50, जिथं कॅपॅसिटीच्या बाहेर चालल्यात आपल्या महानगरपालिका. तर ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर जी नगरपालिका असो नाही तर महानगरपालिका असो, ज्यांची लोकसंख्या 3 लाखापेक्षा काय जास्त आहे, अशा प्रत्येक नगरपालिकेमध्ये काय असेल, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये काय असेल, एक वॉर्ड समिती असेल, हे सांगितलंय. नंतर 243Y वित्त आयोग.
वित्त आयोग कोणता? राज्य वित्त आयोग, जो कोणानुसार असेल? 243 आय नुसार स्थापन झालेला असेल, कारण दोन दोन वेगळा नाही असेल ना, तो नागरीचा आपल्या ग्रामीणचा आणि शहरीचा. तर सेम तेच वित्त आयोग म्हणजे आपल्या देशासाठी जो वित्त आयोग आहे, युनियन फायनान्स कमिटी, फायनान्स जे म्हणतो आपण त्याला, तर ते वेगळं, तो आपल्या देशाचं केंद्र आणि राज्याशी संबंधित आहे. हा काय करणार? स्थानिक व्यवस्था आणि राज्य यांच्यामधला जो काही टॅक्सेशनचा इश्यू असेल तो राज्य वित्त आयोग सोपवेल. आणि हा मूळ घटनेत नव्हता, घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे. कोणत्या? 9व्या घटना दुरुस्तीने. आणि हे आहे 243 आय मध्ये, म्हणजे 243 आय म्हणतो वाय मध्ये काय सांगण्यात आलंय? आय नुसार असलेला. ठीक आहे, याचं उत्तर 4 नंबर. हा, नंतर 2 आहे शेवटचे. पुढील विधाने लक्षात घ्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले होते. हे सगळ्यालाच माहित आहे. लागू झाले केव्हा? आणि तुम्हाला माहित असेल, जो 26 नोव्हेंबर 1949 आहे, ज्या दिवशी संविधान स्वीकारला आपण, त्या दिवशी कोणतं अधिवेशन चालू होता? 11वं. हे लक्षात ठेवा. काही पहिला अधिवेशन, 5वं अधिवेशन, 5वा खूप महत्वाचे, ज्या दिवशी आपल्याला भारताला स्वातंत्र्य भेटलं आहे. हा, नंतर आहे आपला कोणतं? तर हे 11वा आणि 12वा लक्षात ठेवा. आणि आपल्या 11व्या अधिवेशनाचा शेवट होता तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. आणि जो 12वा अधिवेशन झाला होता, हा 12वा अधिवेशनामध्ये काय करण्यात आले होते? छोट्या मोठ्या गोष्टी स्वीकारण्यात आलेले होते. ठीक आहे. आपला राष्ट्रगीत, राष्ट्रगान जे असेल, आणि आपल्या भारताचे प्रमुख कोण असतील, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशननं प्रमुख उल्लेख केलेला आहे ना, राष्ट्रपती असतील, ते सगळं याच्यात 12व्या अधिवेशनात स्वीकार. चला, भारतात 2018 सालापासून राष्ट्रीय संविधान दिन, नॅशनल कॉन्स्टिट्युशनल डे साजरा करण्यात येतो. 2018 पासून का रे? येस, ठीक आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रती संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियम या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहे. बरोबर आहे. आणि 2च प्रती आहेत, इंग्रजी आणि काय? मराठी नाही, हिंदी. हा, ठीक आहे. आणि क. चला, 5वा क्वेश्चन आहे. 55वा क्वेश्चन सगळ्यात शेवटचा जुना आहे. रहमीतपूर ग्रामपंचायती संदर्भात अचूक विधान निवडा. ग्रामपंचायत संबंधित क्वेश्चन आहे हा. सातारा जिल्ह्याची, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याची ही ग्रामपंचायत सर्वात जुनी मानल्या जाते. यस, 18व्या शतकात वगैरे. तुम्हाला माहित असेल, लॉर्ड रिपननी जे काही सुरू केले होते, विकेंद्रीकरणाच्या जनक म्हणतो ना आपण त्याला, त्यानंतर जी पहिली ग्रामपंचायत झाली महाराष्ट्रात, म्हणजे तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये, तर ती होती कोणती? सातारा जिल्हा, रहिमतपूर. ठीक आहे. हा, आणि आपल्या भारतामध्ये पुष्कळशा जेवढ्या मोस्ट ग्रामपंचायती दिसतात ना, जुन्या गावच्या, नवीन गावच्या नाही, जुने गाव असतील तुमच्या गावात, ते सगळे 1920च्या नंतर आहेत. एवढं लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यानंतर जेवढ्या काही ग्रामपंचायत स्थापन झालेल्या होत्या, त्या सगळ्या 1920च्या नंतरच्या जुन्या गावातल्या जेवढ्या ग्रामपंचायत, तुम्हाला बघा ना, 1924-23चे पण सरपंच दिसतात नावली, तर ते 1919च्या कायद्यानंतर स्थापन झालेल्या ग्रामपंचायती आहेत त्यावेळेस. कारण स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणाकडे दिला? राज्यांकडे. आणि तेव्हा त्या प्रेसिडेन्सीने ते स्थापन केलेले आहेत. हे लॉजिक लक्षात ठेवा फक्त. तर आणि हा म्हणजे सेकंड पण बरोबर आहे, पहिली पण बरोबर. सध्या या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात आहे. महानगरपालिका नाही, आता काय? नगर परिषद या ठिकाणी अस्तित्वात आहे. म्हणजे आणि काय? ब बरोबर आहे 55चं. ठीक आहे.